अमरावतीत महायुतीत जागावाटप निश्चित. भाजपा शिवसेना युवा स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार. गुरुवारी नागपूर येथे भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये युती व जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय कुटे, नेत्या नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, जयंत देहनकर, तर शिवसेनेकडून माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय राठोर उपस्थित होते. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप 58 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेला 20 तर युवा स्वाभिमान पक्षाला 9 जागा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून आज होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान या विषयावर बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की विधानसभेत ज्या पद्धतीने शिंदे साहेबांसोबत महायुती झाली होती त्याच धर्तीवर येथेही निर्णय व्हावा ही आमची भूमिका आहे. राणा पुढे म्हणाल्या, रवी राणा 2014 पासून भाजपसोबत आहेत आणि पुढेही भाजपसोबतच राहतील. स्वाभिमानी पक्ष भाजपचा लहान भाऊ म्हणून सोबत राहील. राष्ट्रवादीसोबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. अनेक ठिकाणी जसे युती नाही तसेच अमरावतीतही राहील. दुसरीकडे अमरावतीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत अमरावती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारांची यादी सादर केली. सध्याची राजकीय स्थिती आणि जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे समीकरण लक्षात घेता काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून येत्या 1-2 दिवसात महाविकास आघाडीबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।